हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता आज मी तुम्हाला अशी मस्त रेसिपी दाखवणार आहे. इथे मी 2 बटाटे घेतलेत, 4 छोट्या शिमला मिरच्या घेतल्यात, एक छोटंसं वांगं आहे ते घेतले. आपल्याकडे भाजीला जर थोडंसं असलं तर आपण सगळी मिक्स भाजी करू शकतो आणि मिक्स भाजी खूप छान होती मैत्रिणींनो. ते हे टिफिनसाठी तुम्हाला अशी झटपट होणारी, भाजीला काही नसलं थोडं घरामध्ये भाजीला जरी असलं तरी आपण मिक्स भाजी करू शकतो छान पद्धतीने. तर आपल्याला तर काय करायचं आहे, ह्या शिमला मिरच्या मी स्वच्छ पाण्याने बघा धुवून घेतलेल्या आहेत. तर ह्या आपल्याला चिरून घ्यायच्यात. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही सोपी रेसिपी ही एकदा करून बघा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी शिमला मिरची चिरून तुम्हाला दाखवणार आहे. मैत्रिणींनो, ही भाजी एवढी झटपट होती आणि खायला पण एवढी मस्त टेस्टी येते ना ह्या भाजीची. तुम्ही खरंच एकदा करून बघा टिफिनसाठी. तर असे तुकडे आपल्याला हे शिमला मिरचीचे करून घ्यायचे. छोटे छोटे शिमला मिरच्या आहेत. जास्त जर असते तर मी शिमला मिरची ही भरून बनवली असती, भरून पण खूप छान होती. पण माझ्याकडे ह्या 4च होत्या त्याच्यामुळे मी तुकडे करूनच भाजी बनवणार आहे. तुमच्याकडे जर जास्त जर असल्या तर तुम्ही भरून शिमला मिरची खूप छान होती, ती पण तुम्ही बनवू शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची सर्व चिरून घ्यायची. आणि मिक्स भाजीची तुम्ही केली आहे का मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर सर्व शिमला मिरची आपली चिरून झालेली आहे, पाहू शकता इथे. तर आपल्याला आता हे वांगं पण काय करायचं आहे, चिरून घ्यायचे. एकच वांगं होतं माझ्याकडं, ते उगाच वाया जाऊ नये म्हणून भाजीमध्ये आपल्याला टाकून द्यायचे. कसं आपण कसं म्हणतो की एक वांगं आहे आता ह्याची काय भाजी होणार आहे का, त्याच्यामुळंच भाज्या थोड्या असल्या ना, शिमला मिरच्या 1-2 किंवा एखादं वांगं, बटाटा 1-2, तर त्याच्यात सर्व मिक्स भाजी खूप छान होती. आपल्याला आता हे पाण्यात टाकून घ्यायचे कारण वांगी आपली काळी पडू नये म्हणून. ते सर्व मी पाण्यात टाकून घेणार आहे. तर त्यानंतर इथे बघा एक टमाटा घेतलेला आहे मी. आपल्याला हे टमाटा पण चिरून घ्यायचं आहे. आणि हे 2 बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेत, पाहू शकता. लई जाड पण नाही आणि लई एकदम पातळ पण नाही, मीडियम साईज असे चिरून घेतलेले आहेत. तर हे बटाटे पण आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी टमाटा घेतलेला, तो पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे. सर्व मिक्स भाजी आहे मैत्रिणींनो, टमाटा पण पाण्यामध्येच टाकून द्यायचे आपल्याला. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते. आणि त्याच पद्धतीने तुम्ही पण करा. व्हिडिओ जरा पण स्किप करू नका मध्ये, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल. तर पाहू शकता इथे टमाटा मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक पण नाही चिरायचा, असा मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायचा आहे. आता हा टमाटा पण आपल्याला बाउलमध्ये पाण्यात टाकून द्यायचा आहे. मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. इथे मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे, तो पण आपल्याला असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि तो पण आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. थोडासा मोकळा करून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा. आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. ते सर्व मी पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली, स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्यायची कारण कोथिंबीरवर माती वगैरे धूळ असती, त्याच्यामुळे धुवून घ्यायची. लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, तुम्ही ठेसून पण टाकू शकता. इथे अद्रक किसून घेतलेलं आहे छोट्या किसणीने. अद्रक भाज्यांमध्ये टाकायचं का तर शरीराला खूप चांगलं असतं अद्रक. इथे गॅस पेटवून घेतला आहे, लगेच कढई ठेवून घेतलेली आहे मी. आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा, पाहू शकता तुम्ही. जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचे तेलावर.
अद्रक टाकून घ्यायचे। कसं लसणाचा आणि अद्रकचा अरक तेलामध्ये छान उतरला जातो। त्यानंतर थोडी कोथिंबीर तेलावर टाकून घेतलेली आहे। आता हे तेलावर चांगलं आपल्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने। एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे बघा। तसं दालचिनीने स्वाद भाजीला खूप छान येतो। तर तेलामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या त्या आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करायला टाकून द्यायच्यात। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगलं तेलावर परतून घ्यायचे। मसाल्याचा वापर लगेच आपण करायचं नाही, नंतर आपण टाकणारे भाज्या पहिल्या परतून घ्यायच्या छान। मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून झाल्यानंतर परत भाजी आपल्याला वरखाली करून घ्यायची चांगली। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे। टिफिनसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होती मिक्स भाजी ही। भाजी छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे। 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची, वरखाली करून घ्यायची। कसं भाज्या अशा जरा तेलावर चांगल्या परतून घेतल्या ना, भाजीची एक टेस्ट खूप छान येते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। पाहू शकता भाजी आपल्या सर्व छान परतले गेलेले आहेत मस्त। त्यानंतर पुढे काय करायचे ते पण मी सांगते, संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीने बनवते ते। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा हळद टाकून घ्यायची। हळद टाकून झाल्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे मी इथे टाकते। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, प्रत्येकाला कसं तिखट कमी लागतं जास्त लागतं त्याप्रमाणे इथे मसाले तुम्ही ॲड करू शकता। तर हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने। एक 50% आपली भाजी शिजलेली आहे। तर आपल्याला हे एक ट्रिक आहे मैत्रिणींनो, ही आणि भाजी खूप छान होती। कैरीचे चूर्ण आहे, मी कैऱ्या म्हणजे अशा किसून वाळवून त्याची पावडर करून ठेवली होती, ती ह्याच्यामध्ये थोडी टाकून घ्यायची। भाजीला खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही पण टाकून बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल कशी भाजी होती ती। ते सर्व छान मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर छोटी वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। आपल्याला जास्त काही पाणी टाकायचं नाही, आपल्याला सुकी भाजी ही बनवायची त्याप्रमाणेच इथे पाणी ओतायचं आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला सगळं छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं। 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची। पाहू शकता मस्त भाजीला रंग आलाय आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे। त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। साधारण इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला, वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि 1 मिनिट परत झाकण ठेवून आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटाच्या नंतर पाहू शकता तुम्ही मस्त आपली ही मिक्स भाजी झालेली आहे। शिमला मिरची, बटाटा, वांग, टमाटा, कांदा हे सर्व मी मिक्स करून तुम्हाला भाजी करून दाखवलेली मैत्रिणी। एवढी टेस्टी होती ना, ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने रेसिपी ही माझी करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे।